लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अरुंधती बबन फल्ले. बालमित्रांनो, बुद्धिमत्ता व्हिडिओ मालिकेतील आजचा घटक आहे क्रम ओळखणे. या भागातील उपघटक चुकीचे पद ओळखणे यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कसे असतात आणि ते कसे सोडवायचे याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक उदाहरण व्यवस्थित समजून घ्या आणि अशा प्रकारच्या उदाहरणांचा तुम्ही सराव करा. जी उदाहरणे सुटणार नाहीत ती मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर कळवा. आपल्याला बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये अशी सूचना दिलेली असते, चुकीचे पद निवडा आणि प्रश्न दिलेला असतो आणि संख्या दिलेल्या असतात. संख्या, चिन्ह दिलेलं असतं, क्रम, आणि त्यातलं आपल्याला चुकीचं निवडायचं असतं. मग चुकीचं कसं निवडायचं पहा. आता इथे आपण उदाहरण पहिले घेतलेले आहे. VI, IX, XII, XVI, XVIII. आता या जर संख्यांचं निरीक्षण केलं तर ह्या सगळ्या रोमन संख्या आहेत. मग याच्यामध्ये जे दिलेले असतात, जे काही संख्या चिन्ह दिलेले असतात त्यात एक सारखा संबंध असतो आणि एक संख्या किंवा एक चिन्ह हे वेगळं असतं. मग ते आपल्याला वेगळेपणा, त्याचा वेगळेपणा शोधायचा आहे आणि तेच असणार आहे आपलं चुकीचं पद. ते आपल्याला निवडायचं आहे. आता VI म्हणजे किती? तर 6. आपण ह्या ज्या रोमन संख्या आहेत ह्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहून घेऊयात. IX म्हणजे 9, XI म्हणजे 12, XVI म्हणजे 16 आणि XVIII, X म्हणजे 10 अधिक 5, 10 आणि 5 15, 16, 17, 18. आता या संख्यांचं निरीक्षण करायचं. याच्यात आपल्याला समसंबंध काय दिसतो? तर 6, 9, 12 आणि 18 या संख्या एकाच पाड्यातल्या आहेत. पहा, कोणत्या पाड्यातल्या आहेत? तर 3च्या पाड्यातल्या आहेत. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि 3 सक 18. म्हणजे इथे 3 5 15 असायला हवे होते, पण इथं दिले आहेत 16. म्हणजे हेच आपलं चुकीचं पद आहे. आणि पर्याय दिलेले असतात, पर्यायामध्ये हे पद शोधायचं आणि तो उत्तर क्रमांक नोंदवायचा. उदाहरण दुसरे. 125, 64, 36, 8 आणि 1. आता या संख्यांमध्ये समसंबंध काय आहे तो शोधायचा आहे. याचं जर निरीक्षण केलं तर 1 इथे 8 आहेत, इथे 36 आहे. 1 ही वर्गसंख्या आहे, 36 ही वर्गसंख्या आहे, 64 सुद्धा वर्गसंख्या आहे. पण ह्या दोन वर्गसंख्या नाहीत, 8 आणि 125. मग ह्या काय आहेत? मग तो संबंध यांना लागतो का ते पाहायचा. तर 8 ही घन संख्या आहे, 2चा घन 8 आहे आणि 125 ही सुद्धा घनसंख्या आहे. हा 5चा घन आहे, हा 2चा घन आहे, हा 1चा घन आहे आणि 64 ही सुद्धा घनसंख्या आहे. 64 ही 4चा घन आहे. मात्र 36 ही 6चा वर्ग आहे. 36 ही घनसंख्या नाही, म्हणून चुकीचे पद असणार आहे 36. पर्याय दिलेले असतात, पर्यायातून आपण 36चा जो पर्याय आहे तो नोंदवायचा आहे. उदाहरण तिसरे. 26, 37, 50, 63, 86, 109 अशी संख्या मालिका दिलेली आहे आणि यातलं चुकीचं पद आपल्याला शोधायचं आहे. हा प्रश्न 2017च्या परीक्षेमध्ये आला होता पहा. आता याच्यामध्ये समसंबंध काही आहे का आपण पाहूयात. तर ह्या समसंख्या नाहीत. ही सम आहे, ही आहे, ही आहे, पण बाकीच्या विषम आहेत. म्हणजे सम विषमचा संबंध लागणार नाही. यातला फरक काढून पाहूयात. 37 मधून 26 गेले तर 11 राहिले. म्हणजे 26 अधिक 11 केल्यानंतर 37 आले. त्यानंतर 37 मध्ये किती मिळवल्यानंतर 50 होतील? तर 37 मध्ये 13 मिळवल्यानंतर 50 होतील.
त्यानंतर इथे सुद्धा पहा 50 अधिक 13 63 आणि 63 मध्ये 23 मिळवल्यानंतर 86 होतात. 86 मध्ये पुन्हा 23 मिळवले की 109 होतात. मग आता इथे जर निरीक्षण केलं या दोघांमध्ये तर आपल्याला काय दिसतं, ह्या मूळ संख्या आहेत. म्हणजे जी संख्या आहे तिच्यात मूळ संख्या मिळवलेली आहे. इथे पहा मूळ संख्या मिळवलेल्या आहेत. 26 मध्ये मूळ संख्या मिळवली, जे उत्तर आलं त्यात पुढची हीच नाही मिळवली तर याच्या पुढची मूळ संख्या मिळवलेली आहे आणि ती मिळवून जे उत्तर आलं यामध्ये याच्या पुढची मूळ संख्या मिळवायला हवी होती, पण इथं 13 घेतलेले आहेत. मग याच्या पुढची मूळ संख्या काय आहे, तर याच्या पुढची मूळ संख्या आहे 17 आणि मग 50 मध्ये 17 मिळवल्यानंतर इथे 67 आले असते आणि 67 मध्ये 17च्या पुढची मूळ संख्या 19 मिळवल्यानंतर 7 आणि 9 6 16 हाताला 1 6 आणि 2 8 86 आले असते. म्हणजे ही संख्या आली असते. म्हणजे या ठिकाणी 67 असायला हवे होते. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 63 हे चुकीचे पद आहे. आपल्या लक्षात आलेलं आहे इथं काय पद असायला हवं होतं, तर 67 असायला हवं होतं, पण 63 आहे. म्हणजे चुकीचं पद 63 आहे. उदाहरण 4 38 40 43 48 54 66. आता या संख्यांचं आपण निरीक्षण करायचं आहे. यामध्ये समसंबंध काय असू शकतो, तर याच्यातला फरक काढूयात. पहा कितीने वाढली आहे, तर 2ने वाढली आहे. इथे कितीने वाढली, 3ने. इथं कितीने वाढले, 43 अधिक किती केल्यानंतर 48 येतील, तर 43 आणि 5 48. 48 मध्ये किती मिळवल्यावर 54 येतात, तर 6 मिळवल्यानंतर आणि इथे 12. आता पहा इथं जर आपण निरीक्षण केलं या भागामध्ये सुरुवातीच्या, तर 2 3 5 या काय आहेत, मूळ संख्या आहेत, क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या. मग इथे 2 आहे, 3 आहे, 5 आहे, त्यानंतर क्रमाने येणारी मूळ संख्या 7 आहे. म्हणजे इथे जर 7 असले असते तर काय झालं असतं आपण पाहूयात. 48 मध्ये 7 मिळवल्यानंतर किती येतात, तर 55 आणि 55 मध्ये पुढची मूळ संख्या, आता 7च्या पुढची मूळ संख्या कोणती आहे, तर 11 आहे. मग 55 मध्ये 11 मिळवल्यानंतर 66 येणार आहेत. म्हणजे 48 बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे, पण ही संख्या असायला हवी होती या ठिकाणी, पण ती 54 लिहिली गेली आहे. ही जर इथं असली असती तर बरोबर 66 इथे मूळ संख्यांचा संबंध पुढे पुढे लागत गेला असता, पण ही संख्या चुकीची आल्यामुळे तो संबंध लागत नाही. म्हणजे यातलं चुकीचं पद आहे 54. उदाहरण 5 14 18 26 38 62 76 आणि 102 अशी संख्या मालिका दिलेली आहे आणि यातलं चुकीचं पद आपल्याला शोधायचं आहे. हा प्रश्न सुद्धा 2017च्या परीक्षेमध्ये आला होता. पहा आता यातला आपण फरकच काढत जाऊयात, कितीने संख्या वाढत गेली आहे हे शोधूयात. 14 आणि 18. मग 14 मध्ये किती मिळवल्यानंतर 18 येतात, तर 14 अधिक 4 केल्यानंतर 18 येतात. त्यानंतर पुढे पहा 18 मध्ये किती मिळवल्यानंतर 26 येतील, तर 18 अधिक 8 इथे 12. इथे कितीचा फरक आहे, तर 24चा फरक आहे. इथे पहा इथे सुद्धा इथे 14चा फरक आहे. पहा 62 मध्ये 14 मिळवले की 76 येतात आणि 76 मध्ये 102 वजा 76, 12तून 6 गेले 6 राहिले आणि 10तून 8 गेले 2 राहिले. म्हणजे इथे 26चा फरक आहे. पहा आता ह्या फरकाचं निरीक्षण करायचं आहे. फरक आणि मूळ संख्या यामध्ये काही संबंध लागतोय का शोधायचं. 4
इथे 14 आहे. 4 आणि 1 5 केलं, 4 आणि 1 केलं तर 5 येतात, पण 5 नाही मिळवले, 4च मिळवलेत. मग यामध्ये काय क्रिया झाली असेल तर 4 एके 4 झालेत आणि ते मिळवलेत. पुन्हा याचं पहा, 1 आणि 18 म्हणजे 1 आणि 8, मग याच्यामध्ये 8 एके 8. मग 2 आणि 6, 26 मध्ये अंक आहेत 2, तर 2 आणि 6, 6 दुणे 12. म्हणजे काय केलं आहे हे आपल्या लक्षात लगेच येतं की संख्येमधील अंकांचा गुणाकार केलेला आहे आणि तो त्या संख्येमध्ये मिळवलेला आहे. मग इथे पुढे पुढे तसं झाले का पाहूयात. पुन्हा पुढे सुद्धा पहा, 3 गुणिले 8, 3 8 24. इथेही तसंच झालेलं आहे. इथे पाहूयात 6 गुणिले 2, 6 दुणे 12, पण इथे 14 मिळवले आहेत. इथपर्यंत आपल्या संख्या बरोबर आहेत. 38 मध्ये 24 मिळवले तर 62 येतात, बरोबर आहे. पण 38 मध्ये आता 62 मध्ये 12 मिळवायला हवे होते आणि मग 62 अधिक 12 बरोबर 74. आणि मग 7 चोक 28 आणि यांची बेरीज येते 102. म्हणजे 62 बरोबर आहे, 102 बरोबर आहे, पण हे मधलं पद चुकलेलं आहे. या ठिकाणी 74 असायला हवे होते, म्हणजे आपलं चुकीचं पद येणार आहे 76. उदाहरण 6. 11, 27, 51, 83, 102 आणि 171 अशी संख्या मालिका दिलेली आहे आणि हे उदाहरण सुद्धा 2018च्या परीक्षेमध्ये आलं होतं. पहा, या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला काय लक्षात येतं, याच्यातला फरक काढावा लागेल का? तर फरकाची आवश्यकता वाटत नाही. पाहूयात, इथे फरक येतो 16, इथे 24, त्यानंतर 83 वजा 51 2, 32. इथे 102 आणि 83 मध्ये फरक येतो 19 आणि 171 आणि 102 मध्ये फरक येतो 69चा. आता या फरकाचं जर निरीक्षण केलं तर इथून इथपर्यंत 8च्या पटीतला फरक आहे. पहा, 8च्या पटीत संख्या वाढत जाते. 16, 8 दुणे 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, म्हणजे इथे जर 40 मिळवले असते आणि मग इथे 48 फरक आला असता तर आपली ही संख्या बरोबर बसली असती. म्हणजे ही इथं चुकीची संख्या आलेली आहे. 16, 8 दुणे 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32 आणि या संख्येमध्ये 40 मिळवायला हवे होते आणि जी संख्या येईल ती इथं असायला हवी होती, म्हणजे बरोबर आलं असतं. आपण पाहूयात बरोबर येते का. तर 83 मध्ये आपण हे 40 मिळवूयात. आपल्याला 8च्या पट्टीतला फरक वाटतो म्हणून 40 मिळवूयात. किती होतात तर 123 आणि मग त्यामध्ये पुन्हा 8च्या पट्टीतलंच घ्यायचं आहे पुढची 48 आणि यांची बेरीज येते 171. म्हणजे इथं 123 ही संख्या असायला हवी होती, म्हणजे 8च्या पट्टीतली 40 ही संख्या त्यामध्ये मिळवायला हवी होती आणि आपलं उत्तर आलं असतं. इथे 123 ही संख्या आली असती तर बरोबर होतं, पण इथे दिलेली आहे 102, म्हणून आपला चुकीचं पद येणार आहे 102. हेच उदाहरण थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहूयात. आपले वर्गगण जर पाठ असतील तर तो निकष लावून सुद्धा आपण हे उदाहरण सोडवू शकता. आपल्याला उत्तर सापडलेलं आहे 102 हा चुकीचं पद आहे. पाहूयात आता ह्या पद्धतीनेही आपल्याला तेच उत्तर सापडते का. जर दोन वेगवेगळे उत्तर सापडले तर योग्य निकष निवडता आला पाहिजे. पहा, आता इथे जर निरीक्षण केलं तर 11 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या जवळची आहे तर 9च्या जवळची आहे, म्हणजे 3चा वर्ग अधिक 2 बरोबर 11.
त्यानंतर 27चं तसंच आहे पहा. 25 ही वर्गसंख्या आहे, 5चा वर्ग अधिक 2. 51 सुद्धा पहा, 7चा वर्ग अधिक 2. आता ह्या वर्गांचं निरीक्षण करा. आणि आता इथे 83 म्हणजे सुद्धा 9चा वर्ग 81 अधिक 2. इथे 10चा वर्ग आहे, 10चा वर्ग 100 अधिक 2 102. आणि इथे 13चा वर्ग आहे अधिक 2, 13चा वर्ग 169 अधिक 2 171. इथे जर निरीक्षण केलं तर क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आलेल्या आहेत. 3 5 7 9 इथपर्यंत बरोबर आलेलं आहे. पण इथे क्रमाने येणारी विषम संख्या 11 आहे. 11 न घेता 10 घेतलेले आहेत आणि म्हणून ही संख्या आपली चुकीची आहे. 11चा वर्ग अधिक 2 करायला हवे होते. मग 11चा वर्ग आहे 121 अधिक 2 बरोबर 123. हे उत्तर यायला हवं होतं. म्हणजे इथे ही संख्या 123 असती तर बरोबर आली असते. पण इथे घेताना सगळ्या क्रमाने येणाऱ्या विषम संख्या घेतल्यात आणि इथे मात्र समसंख्या घेतलेली आहे. म्हणून हेच आपलं चुकीचं पद असणार आहे. आपल्या मगाच्या पद्धतीने सोडवलं तिथेही 102 हेच आपलं चुकीचं पद आलं होतं आणि इथे सुद्धा 102 हेच चुकीचं पद आलेलं आहे. आपण वेगवेगळे निकष, तुम्ही जेवढं संख्यांशी खेळणार, या संख्यांशी मैत्री करणार, तेवढं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शोधता येणार आहे. उदाहरण 7. पहा, आता इथे आपल्याला गोल दिलेले आहेत आणि गोलाचे 4 भाग केलेले आहेत आणि त्यात अक्षर लिहिलेली आहेत. अक्षरांचं जर निरीक्षण केलं तर सगळीकडे सारखीच अक्षर आहेत. PQRS 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 सगळीकडे PQRSच आहे. मग आता याच्यामध्ये समसंबंध काय आहे तो शोधायचा आहे. व्यवस्थित अक्षरांचं निरीक्षण करायचं. अक्षरं कशा पद्धतीने फिरली आहेत ते नीट पाहायचं आहे. पहा, या अक्षरांचं जर निरीक्षण केलं तर PQRS या दिशेने फिरतात ते, बरोबर की नाही. इथे निरीक्षण केलं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच फिरत आहेत. इथे P नंतर Q नंतर RS इथे सुद्धा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. पण याचं जर निरीक्षण केलं तर P नंतर Q घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे. इथे P नंतर Q P नंतर Q P नंतर Q दिशा अशी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे आणि इथे मात्र उलट्या दिशेने आहे. म्हणून आपला चुकीचं पद असणार आहे पहिली आकृती. उदाहरण 8. 3 11 27 57 123 आणि 251 अशी संख्या मालिका दिलेली आहे. हे उदाहरण 2019च्या परीक्षेमध्ये आलं होतं. पहा, आता या संख्यांचं निरीक्षण करायचं आहे. संख्यांमध्ये 3 आणि 11 या मूळ संख्या आहेत, पण बाकीच्या मूळ संख्या नाहीत. मग आता याच्यातला फरक पाहूयात. 3 अधिक 8 बरोबर 11. इथे पहा, 11 मध्ये किती मिळवल्यानंतर 27 होतील तर 16 मिळवल्यानंतर 27 होतात. त्यानंतर 27 मध्ये किती मिळवल्यानंतर 57 होतात तर 30 मिळवल्यानंतर. 27 अधिक 30 बरोबर 57. आता इथला फरक जर पाहिला तर 123 आणि 57 मध्ये फरक कितीचा आहे तर 57 मध्ये 66 मिळवले की 123 उत्तर येतं. आणि इथे सुद्धा पाहूयात, 123 आणि 251 मध्ये 128चा फरक आहे. म्हणजे 123 अधिक 128 केले की 8 आणि 3 11 हाताला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 2 1 आणि 1 2 251. म्हणजे 123 मध्ये
128 मिळवल्यानंतर 251 येतात. आता हा फरक आपण काढलेला आहे. आता फरकाचं निरीक्षण करायचं. 8 दुणे 16, 8च्या दुप्पट आहेत. आता इथे 16 दुणे 32 असायला हवे होते. पहा, येथे जर 16 दुणे 32 असले असते याच्या ऐवजी, तर इथं 32 दुणे 64 असले असते आणि मग 64 दुणे 128. आधीच्या संख्येची दुप्पट, त्याची पुन्हा दुप्पट, त्याची पुन्हा दुप्पट, त्याची पुन्हा दुप्पट मिळवत गेलेलं आहे. मग आता चुकीचं पद कोणतं येईल? तर पहा, इथे 32 असायला हवे होते पण 30 घेतलेले आहेत, म्हणजे चुकीचं पद आहे 57. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 57. उदाहरण 90. 2, 7, 28, 64, 126, 215 ही संख्या मालिका दिलेली आहे आणि हे उदाहरण 2020च्या म्हणजे आत्ताच होऊन गेलेल्या परीक्षेमध्ये आलं होतं. इथे संख्या मालिकेचं निरीक्षण करायचं आहे. तर या संख्या मालिकेमध्ये आपल्याला घन सापडतात. पहा, घनाच्या जवळच्या संख्या आहेत ह्या. 1चा घन 1, त्याच्या जवळचा आहे 2. त्याच्यानंतर 2चा घन 8, 8च्या जवळ आहेत 7. इथे सुद्धा 3चा घन 27, 27च्या जवळ आहेत 28. त्यानंतर 64, हा तर 4चा घन आहे आणि 126 याच्या जवळ आपल्याला 5चा घन सापडतो. म्हणजे पहा, 1चा घन, इथे 2चा घन, इथे 3चा घन, इथे 4चा घन, इथे 5चा घनाशी संबंध आहे आणि इथे 6चा घन. म्हणजे संख्यांच्या क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या घनाशी संबंधित ह्या संख्या आहेत. मग याच्यात संबंध काय आहे तर पाहूयात. आता पहा, 1चा घन 1 अधिक 1 बरोबर काय झाले? 2 झाले, पहिली संख्या. 2चा घन 8 आणि इथे अधिक झालेले नाहीत. पहा, 7 आहे म्हणजे वजा 1 केलेले आहेत आणि मग 7 आलेले आहेत. इथे अधिक आहे, इथे वजा आहे, इथे अधिक आहे, इथे वजा आहे. म्हणजे आपण असं करू शकतो. इथेही पहा, याचंही पाहूयात. तर 3चा घन म्हणजे 27 अधिक इथे 28 आहे म्हणजे अधिक 1 केलेला आहे. मग 1 आड 1 संख्येमध्ये अधिक केलेले आहेत. घन अधिक 1. पहा, इथे सुद्धा 5चा घन 125, इथे 126 आहे म्हणजे अधिक 1 केलेला आहे. आणि याच्या पुढची संख्या सुद्धा जी काही असेल ती घन अधिक 1 असणार आहे. मग याचं पाहूयात. आता इथे तर वजा झालेले आहेत म्हणजे पुढच्या याच्यामध्ये सुद्धा वजा असेल. घन वजा 1 अशी ही साखळी आहे. मग इथे घन वजा 1 झालेला आहे पण या संख्येचा म्हणजे 4चा घन 64 वजा 1 बरोबर 63 असायला हवे होते. पण इथे असताना मात्र 64 आहे म्हणजे हेच आपले चुकीचे पद आहे. इथे सुद्धा बरोबर आहे. पहा, 6चा घन 216 आहे आणि 216 वजा 1 बरोबर 215. म्हणजे सगळीकडे घनाचा जो आपण निकष लावलेला आहे तो बरोबर आहे. 1 आड 1 संख्यांमध्ये घन अधिक 1 केलेला आहे आणि 1 आड 1 संख्येमध्ये घन वजा 1 केलेला आहे. अशा प्रकारच्या उदाहरणांचा तुम्ही भरपूर सराव करा. भरपूर संख्यांशी, सगळ्यात महत्त्वाचं संख्यांशी तुम्ही भरपूर खेळा. या संख्यांशी मैत्री करा. तुम्ही जेवढे या संख्यांशी खेळणार तेवढं यातले बारकावे तुमच्या लक्षात येणार आहेत आणि बारकावे लक्षात आले की गणित हसत हसत सुटतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.